नमस्कार. परममित्र पब्लिकेशन्सच्या आजच्या या व्हिडिओद्वारे आपल्याला भेटण्याच्या कार्यक्रमात आपलं सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करतो. गेल्या 3-4 महिन्यात हा योग येऊ शकला नाही. याचं कारण एकतर माझी प्रकृती आणि अन्य काही महत्त्वाची कारणं अशी होती की तशी सवड मिळाली नाही आणि आज ती मिळते. त्यामुळे आज मला आपल्याशी बोलताना, संवाद साधताना खूप आनंद होतो आहे. एक महत्त्वाचा टप्पा परममित्र पब्लिकेशन्सच्या एकूण प्रकाशनांमध्ये आम्ही गाठलेला आहे. तो म्हणजे पहिलं आमचं टप्पा होता शिवाजीवरचं इंग्लिशमधलं चरित्र शिवाजी हिज लाईफ अँड टाईम्स. त्याच्यानंतर बाजीरावाचं छोटेखानी का असेना पण महत्त्वाचा असा ग्रंथ अजिंक्य योद्धा बाजीराव. तिसरं आमचं होतं लोकमान्य टिळकांवरचे लोकमान्य टिळक, त्यांच्या आठवणी आणि आख्यायिका. हा त्रिखंडात्मक प्रकल्प जो सगळे मिळून त्याची पानं होती जवळजवळ 1800 आणि 3 खंडात हा प्रकाशित झाला. ह्या सगळ्या एवढ्या मोठ्याल्या प्रकल्पांना वाचकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्याच्यातून उत्साहाने आणि आम्ही अहिल्याबाईंवरचा खंड, एक मोठा ग्रंथ प्रकाशित केला, वेध अहिल्याबाईंचा. त्यालाही वाचकांचा प्रतिसाद चांगला मिळाला आणि सांगण्यास खूप बरं वाटतं आहे, सांगण्यास आनंद होतो आहे. तो म्हणजे त्याची दुसरी आवृत्ती आता नुकतीच येणार आहे आपल्या सगळ्यांच्या भेटीला. आणि ह्याच मालिकेत, या संदर्भ ग्रंथांच्या मालिकेत तुकाराम महाराजांवरती आम्ही एक बृहत ग्रंथ प्रकाशित केला आहे. तो 2 भागांमध्ये आहे. तुकाराम महाराजांच्यावरच्या या ग्रंथाचं नाव आहे युगप्रवर्तक अद्वितीय संत तुकाराम. हे त्याचा पहिल्या भागाचं मुखपृष्ठ आहे आणि दुसऱ्या भागाचं मुखपृष्ठ आहे, हे दुसऱ्या भागाचं मुखपृष्ठ आहे. या दोन्ही भागांची मिळून पृष्ठसंख्या जवळजवळ 1700 पानांची होते. आणि आता ह्या ग्रंथाविषयी आणि त्याआधी तुकाराम महाराजांविषयी, त्यांच्याबद्दल माझ्यासारख्या सामान्य माणसांनी काय सांगावं. परंतु तुकाराम महाराजांबद्दल सांगताना असं म्हटलं जातं की भक्ती परंपरेत त्यांचं स्थान कळसाचं आहे. वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा असे म्हणणारे समाजसुधारक तुकाराम आहेत. नाठाळांचे हाती माथी हाणू काठी असे सात्विक संतापाने म्हणणारे समाजसुधारक तुकाराम आहेत. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले हे सांगून देव तेथेच जाणावं हे तत्त्व सांगणारे तत्त्वज्ञ तुकाराम आहेत. लहानपण देगा देवा अशी प्रार्थना करणारे विनम्र तुकाराम. आनंदाचे डोही आनंद तरंग असे म्हणणारे महाकवी तुकाराम. वृक्षवल्ली आम्हा सोयरे असे म्हणणारे पर्यावरण प्रेमी तुकाराम. आणि तुका आकाशा एवढा असे म्हणणारे अनुभूती संपन्न तुकाराम. आध्यात्मिक अत्युच्च पातळी गाठणारे तुकाराम. अशा या बहुआयामी तुकाराम महाराजांचा वेध घेणारे जवळजवळ 150 अभ्यासक संत मंडळींनी याच्यावर लिहिलेलं आहे. या ग्रंथामध्ये त्यांचा सहभाग आहे. आणि ह्या सगळ्याचं परिशीलन करून अतिशय संवेदनशील मनाने डॉक्टर देविदास पोटे यांचं आधी संकलन केलं, संपादन केलं आणि हे काम गेले 3-4 वर्ष ते करत होते. आणि त्यामुळे आम्हाला आमचं भाग्य असं की हा ग्रंथ आम्हाला प्रकाशित करता आला. आम्ही हा ग्रंथ आणि एकूण संत वाङ्मयाचा अभ्यास आणि त्याचं प्रकाशन करण्याचा आमचा हेतू असा आहे की मराठी भाषा, म्हणजे अगदी सुरुवातीला आम्ही मराठी भाषेसाठीच काम करण्याचं असं ठरवलं होतं. त्याचा हा सगळा पुढे विकास होत चाललेला आहे. मराठी भाषा आणि मराठी संस्कृती याचा मूळ पाया इथलं साहित्य, संत साहित्य आणि संत संस्कृती, त्यांनी जी रुजवलेली संस्कृती आहे याच्यामध्येच सगळ्यांना सापडतं. आणि म्हणून आम्ही ह्याचा वेध घ्यायचा ठरवलेला आहे. आणि त्यानुसार आम्हाला डॉक्टर देविदास पोटे यांसारखे सिद्धहस्तक लेखक, अभ्यासक मिळाले आणि त्यांची ही आम्ही पुस्तकं प्रकाशित केली. त्याच मालिकेतील हे संत वाङ्मयावरचं कळस अध्याय गाठणारं तुकाराम महाराजांवरील पुस्तक. ह्या पुस्तकात मी मगाशी म्हटल्याप्रमाणे एकूण 150 अभ्यासक यांनी लेख लिहिलेले आहेत, वेगळे वेगळे लेख लिहिलेले आहेत. त्यांचा जरूर अभ्यास करावा सगळ्यांनी.
सलग वाचणं अवघड आहे, कारण 800 पानं घेऊन ते एकदम वाचणं होत नाही. एक एक लेख जरी वाचला आठवड्यातून एकदा, दिवसातून एकदा, तरी हे सगळे लेख वाचून आपण अनुभव संपन्न होऊ, त्या सगळ्या याचा विचार प्रवण होऊ, विचारशील होऊ, ह्याच्याबद्दल माझ्या मनात खात्री आहे. याचा अवश्य सगळ्यांनी विचार करावा आणि विचार करतही आहेत. म्हणूनच या ग्रंथाचं प्रकाशन गेल्या आठवड्यात जेव्हा आम्ही करण्याचा विचार केला, त्यावेळेला एक डॉक्टर रवींद्र शिसवे हे पोलीस कमिशनर आहेत. स्वतः त्यांचं MBBSचं शिक्षण झालेलं आहे आणि त्याच्यानंतर ते पोलीस खात्यामध्ये मोठ्या वरिष्ठ अधिकारी म्हणून त्यांची नेमणूक झाली आणि ते या प्रकाशनाला त्यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन झालं. त्यांच्याचबरोबर खैर साहेब हे पण आले होते, अमोल खैर साहेब. हे दोघंही चांगले जाणकार अभ्यासक असे आहेत. खैर साहेबांनी तुकाराम महाराजांवरती 10-12 अभंगांचं निरूपण केलं आहे इंग्लिशमध्ये. ते आम्ही या ग्रंथात समाविष्ट केलेलं आहे. आणि शिसवे यांचं ओघवती वाणी होती. तुकाराम महाराजांचे अभंग, माऊलींच्या ओव्या, ह्या सगळ्या तोंडपाठ, आणि ते सरळ 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 म्हणत गेले आणि सांगत गेले आणि ह्या पुस्तकाचं महत्त्व सांगत गेले, महत्त्व पटवत गेले आणि जमलेल्या श्रोत्यांना त्याचा खूप आनंद झाला. सगळ्यांनी तसं सांगितलं. एकूणच हा कार्यक्रम फार उठावदार असा झाला. त्या संस्थेचे अध्यक्ष CA चंद्रशेखर वझे हेही कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांचंही भाषण चांगलं झालं आणि एकूण देवीदास पोटे ह्यांचंही भाषण नेहमीप्रमाणे उद्बोधक असं झालं. एकूण हा कार्यक्रम ग्रंथा इतकाच उठावदार झाला. जाता जाता डॉक्टर शिसवे असं म्हणाले की हे 2 खंड तुम्ही म्हटलेत तसं म्हणू नका, कारण तुकाराम महाराजांचे सगळे अखंड आहे. त्यामुळे आम्ही पुढच्या त्याच्या आवृत्तीमध्ये भाग 1 आणि भाग 2 असं म्हणण्याचं ठरवलं आहे, असं छापण्याचं ठरवलेलं आहे. दुसरी आवृत्ती करण्याचं भाग्य आम्हाला सगळ्या वाचकांमुळे लाभेल असा मला निश्चित विश्वास वाटतो. आणि पुन्हा सगळ्यांना विनंती करतो की हा ग्रंथ गेले 3-4 वर्ष सिद्ध होत होता. 1600-1700 पानाचा हा ग्रंथ आहे. त्यामुळे किमती जरा वाढीव अशी वाटेल असं वाटतं. एकूण दोन्ही भागांची मिळून किंमत 5,000 रुपये आहे. हा एक संच आम्ही तेवढ्याच किमतीला आणि काही जणांनी नोंदणी केली त्याप्रमाणे सवलतीत त्याची आम्ही देऊ शकतो, देतो. आपण त्याचा अवश्य लाभ घ्यावा. हा ग्रंथ ॲमेझॉनवर पण उपलब्ध आहे. त्याची आम्ही तुम्हाला त्याची लिंक याद्वारे पाठवू. त्याचा अवश्य वाचक लाभ घेतील असा मला विश्वास वाटतो आणि इथे थांबतो. पुढच्या आठवड्यात नवीन एका पुस्तकाबद्दल बोलू. धन्यवाद. नमस्कार.